लोकसभा संदर्भामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका आहे शिवसेना शिंदे गटाची? लोकसभेच्या संदर्भामध्ये आमची शिंदे गटाची भूमिका हीच आहे की आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि महायुतीचं काम करणार आहोत। या देशाच्या पंतप्रधानपदी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा संधी या भारतातली जनता देणारच आहे। त्याच पद्धतीने आम्ही त्यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करू। तरी विधानसभेच्या बाबतीत समांतर बोलणी झाली पाहिजे। जसं आता इथे विनिंग शीट होतं तर तुम्ही संबंधित उमेदवाराला दिलं तसे सर्व विनिंग शीटवर तुम्ही त्या उमेदवारांना संधी देऊन रावेर विधानसभेची जी जागा आहे त्याची मागणी आम्ही करणार आहोत। आपले सध्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची संख्या आणि बूथनिहाय अशी ताकद कशा पद्धतीने आहे? सध्या आता या रावेर लोकसभेमध्ये आमचे 2 आमदार महोदय आहेत, सन्माननीय लताताई सोनवणे आणि श्री चंद्रकांत भोपाळे। हे दोन्ही आमच्या पक्षाचे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि इतर पक्षाच्या तुलनेमध्ये आमची ताकद नक्कीच जास्त आहे। 2019च्या विधानसभेचा विचार करता एक जागा आम्ही फक्त लढवली होती ना आमदार लताताई सोनवणेंची, तर आम्हाला बोनस म्हणून एक आमदार चंद्रकांत भोपाटलांची जागा एक्स्ट्रा मिळालेली आहे। म्हणजे आम्हाला 200% यश 2019च्या विधानसभेत मिळालेलं आहे। आणि आमची भुसावळला 10 वर्ष आमदार दिलीप भाऊ गोळे शिवसेनेचेच आमदार होते। त्याचबरोबर आमची रावेरमध्ये सुद्धा चांगली ताकद आहे। आजपर्यंत ही विधानसभा आम्हाला आलेली नाही आहे। तिच्या मागे 2014मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ही लढवली गेली होती, तेव्हा सुद्धा चांगले यश मिळालं होतं आणि आता आमची रावेरमध्ये चांगली ताकद आहे। त्याचबरोबर आमची पदाधिकाऱ्यांची निवड जवळजवळ 80% पूर्ण झालेली आहे। आता युवा अधिकाऱ्यांची सुद्धा निवड झालेली आहे। महिलांची निवड येत्या 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल। आमच्या बूथ बांधणीपर्यंतची आमची बांधणी जवळजवळ 80-90% झालेली आहे। येत्या 8-10 दिवसामध्ये आमच्या 1 बूथ 10 यूथ ज्याला आम्ही शिवदूत म्हणतो आमच्या भाषेमध्ये, येत्या 10 ते 12 दिवसामध्ये आमच्या शिवदूतांची सुद्धा 100% जेवढे माझ्या अखत्यारीत येणारी रावेर लोकसभा आहे तेवढ्या सर्व बूथ वाईज 10 शिवदूतांच्या नेमणुका आमच्या होतील। येत्या 10 ते 12 दिवसामध्ये आमचं हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे।